वर्धा रोडवर वर्धा डायव्हर्शन जवळ कवठा येथून पेट्रोल पंप मालक सूरज तिवारी MH32X 7869 दुचाकी घेऊन आपल्या साईडने पुलगाव आपल्या घराकडे जात होते। वर्धा पुलगाव टर्निंगवर कॅम्प रोड जवळ पुलगाववरून MH29BC 8960 या कारने आपल्या विरुद्ध साईडने येऊन दुचाकी चालकाला धडक दिली। त्यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाले। काही मित्रांनी दुचाकी चालकाला सावंगी रुग्णालयामध्ये रेफर करण्यासाठी नेले। कार विरुद्ध साईडने रोडवरून 15 फूट खाली उतरून रोडच्या खाली गेली। या वर्धा डायव्हर्शन टर्निंगवर कोणतेही दिशासूचक फलक लावलेले नसल्यामुळे व गतिरोधक नसल्यामुळे येथे वारंवार अपघात होत असतात। याकडे प्रशासन कोणतेही लक्ष देत नाही। नागरिकांची वारंवार मागणी असतानाही इथे डायव्हर्शन बोर्ड व स्पीड ब्रेकर नसल्यामुळे रोज अपघात होतात। याकडे कोणीही लक्ष देत नाही। अपघाताची नोंद करीत पुढील कारवाई पुलगाव पोलीस करीत आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।